हॅलो गाईज. सो आज आपण बनवणार आहोत सुंदर असं हे शेल नेल आर्ट. सो चला तर आपण सुरू करूया. पहिल्यांदा मी ह्याला आज बेस कोट म्हणून व्हाईट पेन कलर देऊन घेत आहे. पहिला कोट आपल्याला नेहमीप्रमाणे एकसारखा सगळीकडे आणि पातळ असा द्यायचा आहे. सो इथे मी पहिला कोट व्हाईटने देऊन घेते आहे. व्यवस्थित सगळीकडे आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे आणि त्याला 30 सेकंडसाठी क्युअर करून घ्यायचं आहे. आता इथे मी सेकंड कोटही व्हाईट कलरचाच देत आहे. व्हाईट जेल पॉलिश मी यूज केलेलं आहे शिल्ड्सचं. सो सेकंड कोटही आपल्याला व्यवस्थित असं सगळीकडे अप्लाय करून घ्यायचा आहे आणि तो क्युअर न करता आपल्याला त्याच्यावरती इफेक्ट द्यायचा आहे. तो बघू शकता तुम्ही आता पुढे मी कसा इफेक्ट देते ब्रशने त्याला. सो आपलं सगळीकडे व्यवस्थित अप्लाय करून झाल्यावर मी एक फ्लॅट ब्रश घेते असा, जो आपल्या ब्रश सेटमध्ये येतो. त्या सेटमधल्या ब्रशनेच मी क्रॉस असं त्याच्यावरती, म्हणजे जो सेकंड लेअर आपण लावला आहे तो क्युअर न करता त्याला मी ब्रशचे लाईन्स काढून घेते आहे. असा ब्रशनी मी त्याला इफेक्ट देते आहे. तुम्ही बघू शकता थोडं झूम केल्यावर की ब्रशचे आपल्याला लाईन्स इथे आलेले दिसू शकतात. व्यवस्थित ते तुम्हाला हवे तसे येईपर्यंत तुम्ही काढून घ्यायचे आहेत आणि त्याला 30 सेकंडसाठी क्युअर करून घ्यायचं आहे. आता इथे मी सेकंड लेअर 30 सेकंडसाठी क्युअर करून घेतलं आणि त्यानंतर मी त्याला पर्ल क्रोमने यूज केलेलं आहे. पर्ल क्रोम यूज केलेलं आहे मी त्याला आणि ते शाईन तुम्ही बघू शकता. त्याला आपण यूज करून झालं, पर्ल क्रोम करून झाल्यानंतर त्याला क्लीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यावरती करणार आहोत 3D वर्क. शेलचं जे लाईन्स असतात ते ड्रॉ करण्यासाठी आपण 3D टॉपकोट यूज करणार आहोत ब्रिल बीचा. सो यासाठी मी फाईन ब्रश यूज केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे आपल्याला त्या लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत ज्या शेलवरती असतात. शिंपली जी असते आपली त्याच्यावरती जे लाईन्स असतात ते आर्ट आपण आज क्रिएट करत आहोत इथे. सो त्यासाठी आपल्याला अशा एक लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहेत आणि त्या क्युअर करून घेत जायच्या आहेत. ईच लाईन आपल्याला ड्रॉ केल्यानंतर क्युअर करायची. सो असे आपल्याला ब्रशमध्ये थोडंसंच प्रोडक्ट घेऊन टिपला प्रोडक्ट घ्यायचं आहे. त्याचा राऊंड असं फिरवून ते तिथे ठेवायचं आहे प्रोडक्ट आणि मग त्याला पुढे स्प्रेड करायचं आहे हलक्या हाताने. खूप प्रोडक्ट घ्यायचं नाही आहे किंवा जर वाटलं कमी प्रोडक्ट आलं तर थोडंसं नेक्स्ट टाईम परत घेऊन आपण त्याला, जसं मी करते आहे त्याप्रमाणे आपण त्याला परत थोडंसं ड्रॉ करू शकतो आणि त्याला 30 सेकंडसाठी क्युअर करून घ्यायचं. इथे ईच लाईन क्युअर करून घ्यायची आहे गाईज, कारण कसं जे काढताना आपल्याला जर वेळ झाला तर स्प्रेड व्हायची शक्यता असते ते. सो त्याच्यासाठी आपण ईच लाईन काढून क्युअर करून घ्यायची आहे. जर तुमचं काम फटाफट होणारं असेल, तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स असेल तुमच्या कामावरती, तर तुम्ही एक साथ 2-3 लाईन्स ड्रॉ करू शकता. पण फॉर सेफर साईड आपण ईच लाईन क्युअर करतच पुढचं काम करत जायचं आहे. सो असं आपलं आजचं शेल आर्ट काहीसं दिसायला सुरू झालेलं आहे. सुंदर वाटतं आहे ते आत्ताच. अजून त्याला आपल्याला इफेक्ट द्यायचे आहेत आणि एक शेवटची लाईन मी ड्रॉ करून घेते आणि त्याला आपण आता पुन्हा एकदा सगळ्यांना मिळून 60 सेकंडसाठी क्युअर करून घेते. सो इथे माझं 60 सेकंड्स क्युअर करून झालेलं आहे. त्यानंतर मी इथे एक एक्स्ट्रा इफेक्ट देण्यासाठी कॅट आय यूज करत आहे, जे माझं असं गोल्डनिश ग्रेइश गोल्डन असं कॅट आय आहे. खूप छान इफेक्ट देणार आहे ते. सो कॅट आय आपल्याला जे आपण लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत शेल लाईन्स, त्याच्या एक्झॅक्टली बाजूने आपल्याला कॅट आयच्या लाईन्स, सिम्पल लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. आता कॅट आयच्या लाईन्स आपण एकदम ड्रॉ करून घेऊन त्यांना इफेक्ट देऊन त्यानंतर त्या सगळ्या एकदमच क्युअर करून घेणार आहोत. इथे त्या स्प्रेड व्हायची काही भीती नसते.
सो एक एक ड्रॉ करत राहायची आपल्याला गरज नाही आहे. सो तुम्ही बघू शकता इथे आत्ताच थोडंफार दिसायला लागलेलं आहे. ज्या आपण लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत 3D टॉपकोटने त्या एनहान्स होण्यासाठी म्हणून मी हा एक्स्ट्रा इफेक्ट देत आहे कॅट आयने. ॲक्च्युली आधी जे सेल आर्ट बनवायचे त्याच्यामध्ये कॅट आय वगैरे यूज व्हायचं नाही, फक्त क्रोम यूज करून त्याच्यावरती 3D टॉपकोटने किंवा एनी टॉपकोटने त्या लाईन्स ड्रॉ करायचे बस. आता हे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये आलेलं आहे की इफेक्ट देण्यासाठी कॅट आयसुद्धा यूज होतो. सो त्याचं लुकही खूप छान क्रिएट होतं. तुम्ही पाहू शकता आत्ताच ते किती सुंदर असं दिसायला लागलेलं आहे. आपलं अजून ते कंप्लीट व्हायच्या आधीच ते एवढं सुंदर वाटायला लागलेलं आहे. क्लायंटलाही हे खूप आवडेल असंच आर्ट आहे ते. त्यानंतर मी काही पल्स लावून घेणार आहे. त्याच्यासाठी मी शिल्डचा 18-1 ग्लू यूज करते आहे. सो इथे मला काही पल्स आणि आपले कार्विंग बॉल आहेत गोल्डन छोटे छोटे, ते मी थोडेसे प्लेस करणार आहे. सो त्यासाठी मी इथे डायरेक्ट ब्रश यूज केलेला आहे बॉटलचाच आणि त्यावर मी 2 साईजचे पल लावले आहेत. एक थोडा मीडियम आहे आणि 2 छोटे आहेत. असे मी एकूण 3 पल लावते आहे. आणि त्या पल्सच्या मध्ये थोडीशी जागा फिल करण्यासाठी म्हणून मी गोल्डन बॉल्स आहेत आपले कार्विंगचे ते प्लेस करणार आहे. कॅव्हियर्स बॉल. सो ते खाली ग्लू असल्यामुळे थोडंसं इकडे तिकडे पसरू शकतं, त्याची आपण काळजी घ्यायची आहे. मध्ये मध्ये त्याला व्यवस्थित जागेवरती परत एकदा प्लेस करून घ्यायचं आहे. जर तिथे आपलं लक्ष नाही गेलं तर कदाचित ते चुकीच्या जागेवरतीच क्युअर होऊन जातील आणि मग ते हलवू शकणार नाही आपण. त्याच्यासाठी त्याचं लक्ष देत देत आपल्याला नीट काम करायचं आहे. सो माझे आता सगळं प्लेस करून झालेलं आहे. त्याला मी थोडं व्यवस्थित करून क्युअर करून घेणार आहे. इथे आपल्याला 60 सेकंडसाठी क्युअर करून घ्यायचं आहे हे सुद्धा. आणि त्यानंतर मी ह्याला सिक्युअर करणार आहे शायनी टॉपकोटने. टॉपकोट देताना सुद्धा आपण सरसकट देत जायचा नाही आहे. तो व्यवस्थित त्या गॅप्समध्ये व्यवस्थित लागला आहे का, किंवा त्याच्या गॅप्सवरनं सरळ खेचलात तर तुम्ही त्या गॅप्समध्ये कदाचित टॉपकोट जमा होण्याची शक्यता असते. त्याचीही काळजी घ्यायची आहे आपल्याला. आणि व्यवस्थित सगळीकडे ब्रश हलक्या हाताने फिरवत व्यवस्थित टॉपकोट सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचा आहे. आणि तो 120 सेकंड्स आपल्याला क्युअर करून घ्यायचा आहे. फॉर बेस्ट रिझल्ट कायम लक्षात ठेवा की टॉपकोट झाल्यानंतर कधी पण 60 असं 2दा क्युअर करून घ्यायचं की त्यानंतर आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. सो आजचं आपलं आर्ट हे रेडी आहे गाईज. थँक्यू.